हॅलो स्टुडंट, मी आहे के सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी साठी चॅप्टर 2 प्रकरण दुसरं सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही टाइम न दवडता आपण डायरेक्टली सुरुवात करूया आजच्या या चॅप्टरला. सो लेट स्टार्ट. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे काय दिलंय तर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये आपल्याला जे काही पॉइंट शिकायचे आहेत तर त्या पॉइंट बद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो पॉइंट शिकायचा आहे तर तो आहे सजीव आणि त्याची जीवन प्रक्रिया. दुसरा आहे सजीव आणि त्याची ऊर्जा निर्मिती. त्यानंतर तिसरा आहे काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा. आणि चौथा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया एक एक गोष्टी शिकायला. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी आठवायला सांगितल्या. थोडे आठवा सेक्शन मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला काय विचारलाय की अन्न पदार्थ व त्यातील पोषक द्रव्ये शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. तर पहिलं आपण जेवण केल्यानंतर जे अन्न पदार्थ असतात तर ते आपण इथे चावतो. चावल्यानंतर त्याचा एक गोळा बनतो आणि तो आपल्या जठरामध्ये जातो. जठरामध्ये तो पचवला जातो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चयापचय क्रिया होतात आणि त्यातील जे पोषक द्रव्य आहे तर ते लहान आतडे आणि मोठ्या आतड्यामध्ये ते शोषून घेतले जातात आणि त्या प्रकारे ते शरीरासाठी पोषक द्रव्य म्हणून उपयोगी ठरतात. त्याच्यानंतर संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्व आहे तर संतुलित आहार जर आपण घेत असू तर शरीरासाठी लागणारे जेवढे काही जीवनसत्वे असेल, जेवढे काही प्रथिन असेल, स्निग्ध पदार्थ असतील, तर हे सगळ्यांची जी गरज आहे तर ती फुलफिल केली जाते, ती भरून काढली जाते आणि त्यामुळे आपलं जे शरीर आहे तर त्याच्यामध्ये ऊर्जा टिकून राहते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला विचारलाय, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात. तर शरीराची जी हालचाल आहे तर ती मार्फत होते. आपण कुठलेही काम करत असेल तरी सुद्धा ते आपण स्नायूच्या मार्फत केलं जातं आणि त्यामुळे स्नायू हे आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. पुढचा प्रश्न विचारलाय त्यांनी, पाचक रसांचे पचन संस्थेत काय महत्व आहे तर पाचक रस जे अन्नामध्ये मिक्स होतात आणि त्यानंतर जठरामध्ये जाऊन ते अन्न पचवलं जातं. पचवण्यासाठी जे पाचक रस आहे तर ते खूप महत्वाचे रोल प्ले करतात, महत्वाची भूमिका पार पाडतात. जेणेकरून जर पाचक रस नसेल तर आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन होणार नाही, तर ते अन्न सडेल आणि त्याच्यामधून वेगवेगळे विषारी पदार्थ तयार होतील किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे वायू तयार होतील आणि त्याच्यामुळे आपले शरीर जे आहे तर ते आजारी पडू शकतं. त्याच्यानंतर पुढे, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था करते तर त्याच्यासाठी उत्सर्जन संस्था काम करते. विद्यार्थी मित्रांनो, उत्सर्जन संस्थेमध्ये जो काही युरिया आहे तर तो युरिया मूत्रावाटे बाहेर टाकला जातो आणि जे काही न पचलेलं अन्न आहे किंवा शिल्लक राहिलेलं जे काही टाकाऊ पदार्थ आहेत तर ते आपण गुदद्वारा मार्फत आपण बाहेर टाकतो. ओके. त्याच्यानंतर ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी काम करते तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी रक्ताभिसरण संस्था आहे तर त्यांच्यामध्ये काय केलं जातं तर रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदयाकडून जे काही रक्त आहे, शुद्ध रक्त जे आहे तर ते आपल्या सगळ्या बॉडीच्या म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे पाठवलं जातं आणि अवयवाकडून जे काही अशुद्ध रक्त आहे तर ते परत आपल्या हृदयाकडे आणलं जातं. हृदयातून ते फुफ्फुसाकडे नेलं जातं. फुफ्फुसामध्ये ते अ, परत त्याला अशुद्धचं रूपांतर शुद्ध रक्तामध्ये केलं जातं आणि ते परत ट्रान्सफर केलं जातं. तर ही आपली रक्ताभिसरण संस्था असते. याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती जर म्हटलं तर जे काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ग्लुकोज आहे तर त्याला रक्तामधून वाहून नेण्याचं काम हे रक्ताभिसरण संस्था करते आणि त्याच ग्लुकोज पासून नंतर ऊर्जा बनवली जाते वेगवेगळ्या क्रियेद्वारे. ओके. त्याच्यानंतर पुढे, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते व किती प्रकारे. बघा, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य जे आहे तर ते वेगवेगळ्या संस्थेमार्फत चालतात. जसं की अ, रक्ताभिसरण संस्था असेल किंवा उत्सर्जन संस्था असेल, त्यानंतर प्रजनन संस्था असेल, त्यानंतर संदेशवहन संस्था असेल, अशा वेगवेगळ्या संस्था असतात आणि त्या जनरली आपल्या शरीराचं कार्य नियंत्रित करतात.
ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 टाईपच्या संस्था असतात. ज्याच्यामध्ये येतं सेंट्रल नर्वस सिस्टीम, CNS, देन पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. अशा 3 सिस्टीम काम करतात जनरली. त्यांना नर्वस सिस्टीम म्हटलं जातं. तर या शरीराचं नियंत्रण करतात. पुढे बघूया. आपल्याला डायरेक्टली आता एक टॉपिक दिलाय, तो म्हणजे सजीव आणि जीवन प्रक्रिया, म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात कायमस्वरूपी, म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या काम करत असतात. ज्याच्यामध्ये पचन संस्था येतं, श्वसन संस्था येतं, रक्ताभिसरण संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, नियंत्रण संस्था आहे. आणि या 5 प्रकारच्या संस्था आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयव, जे बाह्य अवयव असेल किंवा अंतर्गत अवयव असेल, तर यांच्या कार्य स्वतंत्रपणे स्वतः सर्वांच्या समन्वयातून व्यवस्थित पार पडतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने काम करतात आणि यांसाठी अखंडपणे ऊर्जाची गरज असते. जोपर्यंत याला ऊर्जा आहे तोपर्यंत हे काम करतील, ऊर्जा नसेल तर हे काम करू शकणार नाही. आणि म्हणून त्यांना अखंडपणे ऊर्जा गरजेची असते. कर्बोदके असेल, स्निग्ध पदार्थ असेल, प्रथिने असेल, हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे प्रामुख्याने महत्वाचे स्रोत आहेत. आणि प्रत्येक पेशीमध्ये त्यांच्या तंतू कणिकांच्या मदतीने ही ऊर्जा बनवली जाते. आता जी ऊर्जा बनवली जाते तर ती असते एटीपीच्या फॉर्ममध्ये. ओके, एटीपी दॅट इज द ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे एक ॲडेनोसिन मॉलिक्यूल असेल, त्याच्यानंतर 3 फॉस्फेट मॉलिक्यूल असेल. ओके, सो एका ॲडेनोसिनला 3 फॉस्फेट मॉलिक्यूल जोडले गेले की त्याच्यापासून बनते ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि हे तंतुकणिकेच्या मदतीने बनवले जातात. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. आणि हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचवले जातात. परिवहन संस्था काय करते, तर जे काही मॉलिक्यूल असेल, जे काही पदार्थ असेल, तर ते इकडून तिकडं वाहून नेण्याचं काम करतात. नियंत्रण संस्थेचाही या सर्व प्रक्रियावरती नियंत्रण असतं. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते आणि या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची गरज असते. मग आपण आणि इतर प्राणी, फळे किंवा भाजीपाला सेवन करतो. ठीक आहे. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात कारण त्या स्वयंपोषी असतात. कारण त्यांच्याकडे प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. यासाठी त्या अन्न निर्मिती करतात. काही अन्न त्या स्वतः वापरतात आणि उर्वरित अन्न, फळे, पाने, खोड, मूळ यांच्यामध्ये ते साठवून ठेवतात आणि तेच अन्न आपण वापरतो. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्याच्यापासून विविध पोषक द्रव्ये, म्हणजेच कर्बोदके असेल, प्रथिने असेल, स्निग्ध पदार्थ असेल, जीवनसत्व असेल, खनिजे असेल, तर हे सगळे आपल्याला मिळतं आणि त्यालाच आपण अन्न पदार्थ म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. तर हे फक्त एक जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पुढे जर बघितलं आपण, दूध असेल, फळे असेल, गूळ असेल, साखर असेल, भाजीपाला असेल, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे अनेक धान्य किंवा मध, बटाटे, रताळी, मिठाई या सगळ्यांमधून आपल्याला कर्बोदके मिळतात. काय मिळतात? कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट मिळतात. त्याच्यानंतर कर्बोदकेपासून आपल्याला जवळपास 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. बघा, कर्बोदकेपासून किती मिळते? 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि ही ऊर्जा नक्की कशी मिळवली जाते याचाच आज आपल्याला अभ्यास करायचा. पण जरा डोके चालवा सेक्शन मध्ये आपल्याला काही दिलंय की अनेक खेळामध्ये खेळाडू खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? बघा, अनेक खेळामध्ये आपण बघितलं असेल की ते काहीतरी पित असतात. काय पितात? तर इन्स्टंट एनर्जी सोर्स पित असतात. म्हणजेच एनर्जी, ऊर्जा देणारे काही पेय ते पित असतात आणि त्याच्यापासून त्यांना ऊर्जा मिळते आणि परत खेळामध्ये त्यांना व्यत्यय येत नाही किंवा थकल्यासारखं वाटत नाही. ओके. पुढे आपल्याला दिलंय, थोडे आठवा. आपल्याला काही आठवायला सांगितलं. काय आठवायला सांगितलं? श्वसन म्हणजे काय? श्वसन म्हणजे काय? तर ऑक्सिजन श्वासाद्वारे
फुफ्फुसामध्ये घेणे आणि फुफ्फुसामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर सोडणं याला म्हटलं आता श्वसन. श्वसनाची क्रिया कशी घडते तर ते आपण पुढे बघूया. बघा आपल्याला काही इथे सजीव व ऊर्जा निर्मिती हा आपल्याला टॉपिक दिलेला आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावे द्या. ठीक आहे, नावं देऊ आपण. शेजारी आकृती दिली आहे. श्वसन संस्थेची आकृती आहे. मग श्वसन संस्थेची आकृती आहे तर आपल्याला ते माहिती पाहिजे श्वसन संस्था. पहिल्यांदा काय दिलं इथे तर नाकपुडी. ओके, काय दिली नाकपुडी दिली. 2 नाकपुड्या. सो या नाकपुडीमधून पुढे गेलं ते पुढे काय तोंड. वरती नाक आहे, खाली तोंड आहे. आता इथे हा कॉमन पॅसेज आहे. ओके, नाक आणि तोंड हे कॉमन पॅसेज इथे गेलं की इथे असतं, इथे पाठीमागे जो असतो तर तो असतो फॅरिंग्स आणि पुढे जो असतो तर तो असतो लॅरिंग्स. म्हणजे याला आपण म्हणूया इथे दोन्ही पुढे पुढे दिलाय ना हा, म्हणजे हा काय लॅरिंग्स आहे. लॅरिंग्स. त्याच्यानंतर पुढे याला हवेची पोकळी म्हणूया किंवा हवेची नळी म्हणू. हवेची नळी, विंड पाईप म्हणलं आता इंग्लिशमध्ये त्याला, किंवा त्याला म्हणलं आता ट्रॅकिया. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हे जे आहे तर हे आहे फुफ्फुस. ओके, फुफ्फुस 2 फुफ्फुस हे असतात. एक फुफ्फुस मोठं असतं, दुसरं फुफ्फुस छोटं असतं. आणि याच्यामध्ये हा आहे डायफ्रॅगम. हा खाली जो असतो, इथे खाली जो असतो तर तो उलटा यू आकाराचा जो असतो तर तो असतो डायफ्रॅगम. डायफ्रॅगम. आणि हे खाली जे असतं तर हे असतं अल्विओलाय. 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 याच्यामध्ये ऍक्च्युली गॅसेस एक्सचेंज होत असतात आणि याच्यावरती जे असतात तर त्या रिप्स असतात. त्याला म्हटलं तर छातीच्या अं, फासुळ्या किंवा छातीचा पिंजरा. छातीचा पिंजरा म्हटला. ओके, चला आता आपण सगळे नावं दिलेले आहेत. वाचवा इथे काय दिलंय. सो सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा दोन स्तरावर होते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूचे शरीर आणि सभोवतालच्या वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये बाहेरून बाहेर सोडला जातो, आतमधून बाहेर, आणि ऑक्सिजन हा बाहेरून आतमध्ये घेतला जातो. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याच्यातून तयार होते ती म्हणजे ऊर्जा. ओके, ही आहे मानवी श्वसन संस्था. पुढे आपल्याला दिलंय काही सांगा पाहू सेक्शन दिलाय. याच्यामध्ये काय दिलंय, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे एकूण किती असतात. आता ग्लुकोजचा मॉलिक्यूल माहिती पाहिजे. आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं काढूया. बघा आता आपल्याला सिम्पली काय करायचं, या सी मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6, जे सी झाले त्याचं उत्तर इथे लिहू. सो सी 6. एच किती झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सो एच 12 आणि ओ किती झाले बघा बरं. 1 2 3 4 5 आणि 6. सो ओ 6. सो आपलं काय झालं C6H12O6.
दॅट इज द ग्लुकोज. सो ग्लुकोज मध्ये किती असतात? कार्बन 6 असतात, हायड्रोजन 12 असतात आणि ऑक्सिजन 6 असतात. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. सो हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? हा कुठला बंध आहे? तर हा हायड्रोजन बंध आहे. कुठला बंध आहे? हायड्रोजन बंध किंवा हायड्रोजन बॉन्ड म्हटलं जातं त्याला. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं हायड्रोजन बंध. रसायनशास्त्राच्या दृष्टीने एखाद्या रेणूचे ऑक्सिडेशन होते म्हणजे नेमकं काय होतं? ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर जो काही ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे तर तो ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह केला जातो, ऑक्सिजन मॉलिक्यूल काढून टाकला जातो आणि त्याला म्हटलं जातं ऑक्सिडीकरण. ओके, चला पुढे बघूया. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकाचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असलेली ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. जे आपण अन्न पदार्थ खातो त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते? तर ऊर्जा असते एटीपीच्या स्वरूपात, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते आणि यालाच म्हटलं जातं पेशी स्तरावरील श्वसन. यालाच काय म्हटलं जातं? पेशी स्तरावरील श्वसन म्हटलं जातं. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन दोन प्रकारचे असतात. एक ऑक्सिजन किंवा ऑक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजन यामध्ये भाग घेतो आणि दुसरं आहे विनॉक्सी श्वसन म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. आता ऑक्सी श्वसनाचे 3 टप्पे आहेत ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण केलं जातं. काय होईल बघा? कम्प्लीट ऑक्सिडेशन केलं जातं ग्लुकोजचं आणि जनरली यामध्ये ऊर्जा जी बनते तर ती 38 एटीपी एका ग्लुकोज पासून बनवले जातात. कुठून? जे ऑक्सी श्वसन आहे ऑक्सी श्वसन मध्ये एका ग्लुकोज पासून बनवले जाते 38 एटीपी. ठीक आहे, 38 एटीपी बनवले जातात. तेच जर विनॉक्सी श्वसन मध्ये एका ग्लुकोज पासून फक्त 2 एटीपी बनवले जातात. इतका जास्त फरक आहे दोन्हीमध्ये. ओके, हे कशा बनवले जातात तर ते आपण आता टप्प्याटप्प्याने बघू. जनरली ऑक्सी श्वसनामध्ये 3 महत्वाचे टप्पे असतात. एक ग्लायकोलायसिस, दुसरं टीसीएस सायकल किंवा त्याला क्रेब सायकल म्हटलं जातं आणि तिसरं ईटीसी दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. बघा, ग्लायकोलिसिस म्हणजेच ग्लुकोजचं विघटन म्हणजे ग्लुकोजचं विघटन करायचं, त्याला ब्रेकडाऊन करायचं, त्याला कट करायचं. सो पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, एटीपी, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. ओके, किती रेणू तयार होतात? प्रत्येकी 2 रेणू म्हणजे 2 मॉलिक्यूल बनतात. या प्रक्रियेत तयार झालेला पायरुविक आम्लाचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि या प्रत्येक वेळी कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NADH2 असे 2 तयार होतात. बघा काय झालं? ग्लुकोज विघटनामध्ये काय झालं? 2 पायरुविक आम्ल, 2 एटीपी आणि 2 NADH2 तयार झाले. त्याच्यानंतर परत या पायरुविक आम्लाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? तर ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये केलं. तर ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये जर केलं की परत त्याचे किती बनतील? 2 बनतील ऍसिटाइल कोएन्झाइम ए आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू म्हणजे टोटल किती बनतील? 4 CO2 आणि 4 कार्बन डायऑक्साइड असे बनवले जातील.
कारण ही प्रक्रिया दोनदा होईल ना, कारण पायरुव्हिक ऍसिड किती बनलेले आहेत? 2 बनलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड सायकल होते. आता ग्लुकोज विघटन जे आहे तर ते सायटोप्लाझम मध्ये होतं, म्हणजे पेशीद्रव्यामध्ये होतं. आणि ट्रायकार्बोझिलिक आम्ल सायकल जी आहे, म्हणजे क्रेब सायकल म्हटलं जातं त्याला, किंवा टीसीए सायकल म्हटलं जातं. याला आणखीन एक नाव आहे टीसीए सायकल. ओके, क्रेब सायकल किंवा टीसीए सायकल ही जी होते तर ही तंतुकणिकेच्या आतमध्ये होते. ऍसिटाइल को एन्झाईम ए चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात, म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात, आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये तेथे त्यावर ट्रायकार्बोझिलिक आम्ल चक्र म्हणजेच क्रेब चक्र किंवा क्रेब सायकल ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. आणि ही अभिक्रिया राबवली की अभिक्रियेमध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ऍसिटिल पूर्णपणे ऑक्सिडाइज केले जाते, आणि त्यापासून किंवा त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड, वॉटर म्हणजे पाणी, NaDH2, FADH2 आणि ATP असे रेणू मिळतात. काय काय मिळतं बघा. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे वॉटर, NaDH2 हा एनर्जी मॉलिक्यूल आहे, ऊर्जा स्रोत आहे. त्याच्यानंतर FADH2 हा पण ऊर्जा स्रोत आहे, आणि ATP बनवले जातात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर NaDH2 असेल, एक NaDH2 असेल, तर त्याच्यापासून जवळपास 3 ATP बनतात. आणि जर सपोज एक FADH2 असेल, तर त्याच्यापासून 2 ATP बनतात. हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. कारण हे तुम्हाला फक्त आता 10वीलाच नाहीये, तर हे तुम्ही 11वी 12वी सायन्सला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला हे स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. बघा मी आताच तुम्हाला सांगतो काय, एक NaDH2 जर मी कन्वर्ट केला एटीपी मध्ये तर 3 एटीपी बनतात, आणि एक FADH2 हा FADH2 हा जर मी कन्वर्ट केला तर 2 एटीपी मिळतात. ओके, तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. पुढची आणि तिसरी आणि शेवटची जी काही अभिक्रिया आहे तर ती आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. यालाच म्हणलं जातं ETC रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ETCचा लॉंग फॉर्म काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि ही सुद्धा तंतुकणिकेमध्येच होते. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेत सुद्धा तंतुकणिकेमध्येच होते, आणि तंतुकणिकेच्या आतील आवरणावरती होते. पुढे होते हे आतील आवरण जे आहे, तर या आवरणामध्ये जनरली होत असते इलेक्ट्रॉन वहन साखळी म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 एटीपी मिळतात. मी आताच तुम्हाला सांगितलं ते. हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून किती? 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 एटीपी मिळतात. या प्रक्रियेमध्ये एटीपीच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. ओके, अशा पद्धतीने ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडेशन म्हणजे विघटन होते, आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी म्हणजे वॉटर H2O चे रेणू तयार होतात. बघा इथं तंतुकणिका दिलेली आहे. तंतुकणिकामध्ये बघा ऍसिटाइल कोए याच्यातून आला, पायरुव्हिक ऍसिड मधून ऍसिटिल कोए बनला. ऍसिटिल कोए या टीसीए सायकल मध्ये गेला. टीसीए सायकल म्हणजेच क्रेब सायकल. त्याच्यातून NaDH बनलाय, NaDH2 बनलाय, FADH2 बनलाय, NaDH बनलाय, कार्बन डायऑक्साईड बनलाय. ओके, आणि ही सायकल परत इथे काय कशामध्ये कन्वर्ट होते? इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियामध्ये कन्वर्ट होते. त्यालाच म्हणलं जातं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट. आता आपल्याला काही नेहमी लक्षात ठेवा, अशा सेशन मध्ये आपण आलोय, हे लक्षात ठेवा. काय म्हटलं? NAD. NADचा लॉंग फॉर्म आहे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि FADचा लॉंग फॉर्म आहे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि हे प्रत्येक पेशीत तयार होणारे आणि पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर आहेत. ओके, यांना कोएन्झाइम म्हटलं जातं. तर असे हे दोन कोएन्झाइम आहेत. आता एटीपी काय? तर बघा एटीपी दॅट इज द ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, हा एक ऊर्जेचा एक
संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेल्या असतात त्या बंधामुळे एनर्जी साठवलेली असते. या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. ओके. आता बघा इथे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचं काय दिलंय? तर एक स्ट्रक्चर दिलंय बघा. इथे हा ॲडेनाइन जोडलेला आहे आणि हा रायबोज शुगर आहे आणि त्याच्याबरोबर असे 3 फॉस्फेट मॉलिक्यूल या फॉस्फेट बंधाने जोडलेले आहेत. आता या फॉस्फेटमध्ये याच्यात सगळ्यात जास्त एनर्जी असते आणि हा ब्रेक केला की जवळपास 7.3 किलो कॅलरी एनर्जी मिळते. ओके, किती किलो कॅलरी एनर्जी मिळते? 7.3 किलो कॅलरी एक बॉन्ड कट केला तर. काय होतं? एटीपी. एटीपीचा लॉंग फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट, 1 2 3. पण जसं याला ब्रेक होऊ, आता याच्यातून एनर्जी मुक्त झालेली ऊर्जा जी असते तर ते किती असेल? 7.3 किलो कॅलरी. आणि हे बॉन्ड बनवले की आता मात्र काय राहतं बघा, इथे दोनच राहिले, फॉस्फेट एक सेपरेट झाला. सो याला म्हटलं तर या मॉलिक्यूलला म्हटलं तर एडीपी, दॅट इज द ॲडेनोसिन डायफॉस्फेट. इकडे ट्रायफॉस्फेट होता, इकडे मात्र डायफॉस्फेट झाला. डाय म्हणजे 2 फॉस्फेट, एक सेपरेट झाला, त्याला म्हणलं असेंद्रिय फॉस्फेट. आणि जिथे बॉन्ड ब्रेक होतो, जिथे बंध तुटतात, तिथेच ऊर्जा बनते. बघा, रासायनिक दृष्ट्या एटीपी हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लिओटाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून त्यात ॲडेनिन हा नैत्रयुक्त रेणू असतो. रायबोज रायबोज म्हणजे 5 कार्बननी बनलेली एक चेन, ज्याच्यामध्ये C5H10O5 ही पेंटॉच शर्करा व 3 फॉस्फेट रेणू असतात. पेंटॉच शर्करा आणि 3 फॉस्फेट रेणू. या ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार एटीपी मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा बनवली जाते आणि म्हणूनच या ऊर्जेला म्हटलं जातं एटीपी ऊर्जा चलन. म्हणजेच एटीपीला म्हटलं जातं एनर्जी करन्सी. ठीक आहे, एटीपीला काय म्हटलं जातं? एनर्जी करन्सी म्हटलं जातं. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? चला नेक्स्ट. उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. ओके, जेव्हा उपासमार असते किंवा अपवादात्मक परिस्थिती असेल आणि जेव्हा कर्बोदकाचा साठा कमी झाला असेल, शरीरात ऊर्जा मिळवणारे सिद्ध पदार्थ कमी असतील, प्रथिनं कमी असेल, ओके, म्हणजेच कुपोषण असेल थोडक्यात, तर स्निग्ध पदार्थाबरोबर त्याचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते. ओके, स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लामध्ये आणि प्रथिनांचं रूपांतर म्हणजे प्रोटीनचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये म्हणजे अमिनो ऍसिडमध्ये केलं जातं. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ऍसिटाइल को एन्झाईम ए च्या मध्ये रूपांतरित केलं जातं. ठीक आहे, कुठे काय काय केलं जातं बघा. अमिनो आम्ल आणि मेदाम्ल कुणामध्ये कन्वर्ट केलं जातात, कुणामध्ये रूपांतर केलं जातं? ऍसिटिल कोएन्झाईम ए. आणि ऍसिटाइल कोएन्झाईम ए च्या रेणूचे क्रेब्स सायकल मध्ये परत तंतुकणिकेमध्ये काय केलं जातं? ऑक्सिडीकरण केलं जातं आणि परत त्याच्यापासून काय केलं जातं? एनर्जी बनवलं जातं. याचा अर्थ या 3 सायकलमध्ये कुठल्याही चक्रामध्ये आपण डायरेक्टली एंट्री करू शकतो. आता बघा, आपल्याला इथे एक शास्त्रज्ञाचा परिचय दिलेला आहे. काय म्हटलंय शास्त्रज्ञाच्या परिचयामध्ये? ग्लुकोज विघटन, दॅट इज द ग्लायकोलायसिस च्या या प्रक्रियेचा शोध गुप्ता ॲडम, गुस्ताव एम्बेडेन, देन ऑक्टो मेयरहॉफ अँड जेकोब पार्नॉस या 3 शास्त्रज्ञांनी केला. बघा, कुठले कुठले? एम्बेडेन, मेयरहॉफ अँड पार्नॉस. आणि त्यांच्या इतर सहकार्याने मिळून लावला आणि त्यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले आणि म्हणून ग्लायकोलायसिस प्रक्रियेला एम्बेडन, मेयरहॉफ अँड पॉर्नस पाथवे म्हणजेच ईएमपी पाथवे सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र म्हणजेच ट्रायकार्बोझिलिक ऍसिड सायकल ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब्स यांनी शोधली आणि म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रेब्स सायकल सुद्धा म्हणतात.
त्यांना या शोधासाठी 1953चा नोबेल प्राइज सुद्धा मिळाला होता. सर हेन्स क्रेब्स यांनी 1953 मध्ये नोबेल प्राइज मिळवलं होतं. आणि ते नोबेल प्राइज कशासाठी मिळालं होतं त्यांना? तर क्रेब्स सायकलसाठी मिळालं होतं. क्लिअर इथपर्यंत? बघा, आता या फिगरमध्ये तुम्हाला कळेल की स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने हे कुठूनही या तीनही ऑक्सिडीकरण क्रियेमध्ये एंट्री करू शकतात. ओके, प्रवेश करू शकतात. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा, पुढे आपल्याला दिलंय कर्बोदके, स्निग्ध पदार्थे, प्रथिने यांचं ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची क्रिया इथे दिलेली आहे. काय होतं बघा, तर स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि प्रथिने स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ल बनवले जातात. कार्बोदकेपासून ग्लुकोज विघटन केलं जातं, म्हणजे ग्लायकोलायसिस केलं जातं. प्रथिनेपासून अमिनो आम्ल बनवलं जातं. आता ग्लुकोजचं जे विघटन होतं तर त्याच्यापासून पायरुविक ऍसिड बनवलं जातं. मेदाम्लापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए बनवलं जातं. अमिनो आम्लापासून सुद्धा ऍसिटिल कोएन्झाइम ए बनवलं जातं. आणि पायरुविक ऍसिड पासून किंवा पायरुविक आम्लापासून सुद्धा ऍसिटिल कोएन्झाइम ए बनवलं जातं. आता ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे तर त्याची पुढे होते क्रेब्स सायकल, आणि क्रेब्स सायकल पासून बनवली जाते ऊर्जा. आणि त्याच्याच बरोबर अजून बनवलं जातं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. पण ह्याच पदार्थ विविध सजीवांमध्ये, पेशींमध्ये होणारे विनॉक्सी श्वसन मध्ये जर बघितलं तर कर्बोदके यांच्यापासून होतं ग्लुकोज विघटन. मग ग्लुकोज विघटन होत असताना एक तर पायर्विक आम्ल बनतं, त्याच्यामध्ये किण्वन प्रक्रिया होते आणि अल्कोहोल बनवलं जातं, आणि अल्कोहोल पासून परत किण्वन होतं. किंवा पायर्विक आम्लापासून किण्वन बनवलं जातं, लॅक्टिक आम्ल बनवलं जातं, आणि लॅक्टिक आम्ल स्नायू, तांबड्या पेशी, रक्तपेशी यांच्यामध्ये जे आहेत तर यांच्यामध्ये साठवलं जातं. बघा, जर हे लॅक्टिक आम्ल आपल्या स्नायूमध्ये जर साचलं तर आपले ते स्नायू दुखायला लागतात. बघा, तुम्ही जर खूप जास्त चाललात किंवा पळालात तर तुमच्या पोटऱ्या दुखायला लागतात, किंवा पोटऱ्या आपण म्हणतो की फटफट काढतात, पोटऱ्यात दुखतात. हे का होतं? तर जनरली त्याच्यामध्ये स्नायूमध्ये काय झालेलं असतं, लॅक्टिक आम्ल साचलेलं असतं. मग आपण काय करतो, तर कुणाला चेपायला सांगतो. आता पाय चेपले की आपल्याला बरं वाटतं. आता चेपल्यामुळे काय होतं, तर जे लॅक्टिक आम्ल साचलेलं असतं तर ते असं स्नायूमध्ये पसरतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते त्रास कमी वाटतो. जर पायर्विक आम्लापासून किण्वन प्रक्रिया जर झाली तर त्याच्यापासून आपण काय करतो, विविध पदार्थ बनवू शकतो. उदाहरणार्थ व्हिनेगार, जीवनसत्व आणि विविध सूक्ष्मजीव त्याच्यासाठी आपल्याला उपयोगी येतात. म्हणजे काय, तर इकडे जसं ऑक्सी श्वसनामध्ये प्रत्येक ठिकाणी ऊर्जा मिळत होती, ती मात्र विनॉक्सी मध्ये आपल्याला कुठेही ऊर्जा बनत नाही. आणि त्याच्यामुळे अ, जेव्हा नॉर्मल स्थिती असेल, चांगली स्थिती असेल, अ, तर अशा ठिकाणी ऑक्सी श्वसन करण्यासाठी जास्त प्रेफरन्स दिला जातो. ओके, ॲज कम्पेअर टू विनॉक्सी श्वसन. नेक्स्ट, आता विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती नेमकं कशी होते? तर बघा, काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही, ज्याच्यामध्ये अनेक जीवाणू येतात. ऑक्सिजन आला की त्यांचा मृत्यू होतो. मग अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विना ऑक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फर्मंटेशन किंवा मराठीमध्ये किण्वन प्रक्रिया असं म्हणतो. जसं दुधाचं दही बनवणं, ही जे फर्मंटेशन टेक्निक आहे, किण्वन प्रक्रिया आहे, तर तसंच इथे सुद्धा काही सजीव असतात ज्यांना विना ऑक्सी श्वसन चा अवलंब त्यांनी अवलंबलेला असतो. सो विना ऑक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन म्हणजेच ग्लायकोलायसिस आणि किण्वन दॅट इज द फर्मेंटेशन असे दोन टप्पे असतात. म्हणजे अगोदर त्यांच्यामध्ये ग्लायकोलायसिस होतं आणि नंतर फर्मेंटेशन होतं. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. किती ऊर्जा मिळते? तर फक्त 2 एटीपी बनवले जाते. एका ग्लुकोज पासून किती बनवल्या जातात? 2 एटीपी बनवल्या जातात. कशा किती बनवत होत्या? 38 एटीपी बनवत होत्या. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायर्विक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी अम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये म्हणजेच C2H5OH मध्ये रूपांतरित केले जातात. यालाच किण्वन किंवा फर्मंटेशन म्हणतात. म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात झालं? ग्लुकोज कशामध्ये कन्व्हर्ट झाला? तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्ट झाला, आणि त्यालाच म्हणलं जातं फर्मंटेशन. काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजन
ऑक्सिश्वसनाशिवाय विना ऑक्सिश्वसनाचा अवलंब करतात. ठीक आहे. काही वनस्पती असतील, प्राणी असेल, तर ते काय करतात, जेव्हा ऑक्सिजन कमी होईल तेव्हा विनाऑक्सी श्वसन करतात. उदाहरणार्थ, बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाऑक्सी श्वसन करतात. बघा, एखादं बी लावलंय तुम्ही शेतामध्ये आणि त्याला आता पाणी दिलं. पाण्याच्या खाली बीज आहे, त्याला उगायचंय. सो तेव्हा ते काय करतं, विनाऑक्सी श्वसन करतात. तसंच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी, आपण खूप जास्त व्यायाम करतोय आणि तिथला ऑक्सिजन संपला, आता मांसपेशी काय करायला लागल्या, तर विनाऑक्सी श्वसन करायला लागल्या आणि त्याच्यामुळे अं, आपल्या शरीरात ऊर्जा कमी असल्यासारखं आपल्याला वाटतं आणि त्याच्यामुळे लॅक्टिक आम्ल त्या मांसामध्ये किंवा स्नायूमध्ये साचतं आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं. का थकल्यासारखं वाटतं? कारण तिथे ऑक्सिजन जेवढा पाहिजे तेवढा त्याचा पुरवठा झाला नाही आणि त्याच्यामुळे जे काही तिथले स्नायू असेल तर त्यांनी आता काय करायला सुरुवात केलं, तर विनाऑक्सी श्वसन करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे काय बनलं, तर लॅक्टिक आम्ल बनलं आणि लॅक्टिक आम्ल तिथं साचल्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. ओके, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे दिलंय, सांगा पाहू. सो पेशी स्तरावरील श्वसनाचा कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडेशन होते? तर हे होते ऑक्सी श्वसनाच्या प्रकारात. ऑक्सी श्वसनामध्ये काय होतं, तर पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते? तर एक तर लागतं पेशी द्रव्य, पेशी द्रव्य म्हणजेच त्याला सायटोप्लाझम म्हणतो आणि दुसरं तंतुकणिका. तंतुकणिका त्यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया आणि इथे सायटोप्लाझम. ग्लायकोलायसिस जे होईल म्हणजेच ग्लुकोजचं विघटीकरण जे होईल तर ते होईल सायटोप्लाझम मध्ये म्हणजे पेशीद्रव्यामध्ये. आणि टीसीएस सायकल किंवा क्रेप सायकल ज्याला म्हणतो, क्रेप सायकल आणि ईटीएस दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, तर ही जी होते तर हे होते तंतुकणिकामध्ये. विविध अन्न घटकापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात. बघा, आपण जास्त कार्बोहायड्रेट खाल्ले, कर्बोदके खाल्ले, तर ते शिल्लक राहिलेली जी ऊर्जा आहे तर ती ग्लायकोजन मध्ये रूपांतरित केली जाते आणि हे ग्लायकोजन आपल्या शरीरातील यकृतामध्ये किंवा स्नायूमध्ये साठवले जातात. त्याच्यानंतर प्रथिने कशापासून मिळतात, ती कशापासून बनलेली असतात, तर प्रथिने बनतात अमिनो आम्लापासून. ओके, आणि आपल्याला खूप साऱ्या पदार्थापासून सुद्धा आपल्याला प्रथिने मिळतात. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असं म्हणतात. मग याच्यामध्ये कमीत कमी किती अमिनो आम्ल पाहिजे, तर कमीत कमी 50 अमिनो आम्ल पाहिजे, तर त्याला आपण प्रथिन म्हणू शकतो. ओके, प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या पदार्थांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. बघा, जे प्राणीज म्हणजे एखाद्या प्राण्यापासून आपल्याला जे मिळतात तर त्याला फर्स्ट क्लास प्रथिने म्हटलं जातं. प्रथिनांमध्ये सुद्धा प्रतिग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी असते. प्रथिनांमध्ये किती किती ग्रॅम किती एनर्जी असते, किती ऊर्जा असते, तर प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा असते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होतात. म्हणजे प्रथिनाचे पचन म्हणजे काय होतं, तर त्याचं विघटन होतं आणि त्याच्यापासून अमिनो आम्ल तयार होतात. अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव आणि पेशीपर्यंत पोहोचवली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक पेशीमध्ये गेलं की त्या प्रत्येक वेगवेगळ्या अवयव किंवा पेशीमध्ये त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने बनवली जातात. ठीक आहे, पुढे एक उदाहरण दिलेलं आहे, फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये बघू. बघा, प्रथिनांच्या पचयानंतर तयार झालेली अमिनो आम्ल काय करतात, तर हाडेमध्ये गेलं तर ऑक्सिन बनवतात, पेशीमध्ये गेलं तर प्रद्रव्य बनवलं किंवा पटलातील प्रथिने बनवले जातात, विविध विकरे बनवली जातात. त्याच्यानंतर स्वादुपिंडामध्ये जर गेले तर इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन बनवलं जातं. पियूषिका ग्रंथीमध्ये गेलं तर विविध संप्रेरके बनवले जातात.
स्नायूमध्ये गेलं तर ऍक्टिन बनवलं जातं, मायोसिन बनवलं जातं, ही प्रथिने बनवली जाते, ही लवचिक प्रथिने आहे. त्याच्यानंतर रक्तामध्ये गेलं तर हिमोग्लोबिन बनवलं जातं किंवा प्रतिपिंडे बनवली जातात. त्वचामध्ये गेलं तर मेलानिन बनवलं जातं, जे की आपल्याला त्याच्यामुळे आपल्या शरीराला रंग येतो, किंवा कॅराटीन बनवलं जातं, ज्याच्यामुळे आपल्या केसांना केस बनले जातात. ओके. तर वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थ बनवण्याची कपॅसिटी या अमिनो आम्लामध्ये आहे. टोटल किती अमिनो आम्ल असतात? तर सगळे टोटल जे आहे तर ते आहे 503 अमिनो आम्ल. पण त्यातले स्टँडर्ड अमिनो ऍसिड जे म्हणतो आपण, स्टँडर्ड अमिनो ऍसिड म्हणजेच अमिनो आम्ल. सो स्टँडर्ड अमिनो आम्ल जे असतात तर ते असतात 20. आता यांना स्टँडर्ड का म्हटलं? कारण यांच्यापासूनच फक्त प्रोटीन बनतात. या पूर्ण 503 पासून प्रोटीन बनत नाही. फक्त आणि फक्त 20 अमिनो आम्लापासूनच प्रोटीन बनतं आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं स्टँडर्ड अमिनो आम्ल. पुढे आपल्याला काय दिलंय? गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या पदार्थांपासून मिळालेल्या अमिनो आम्ल शरीरात साठवून ठेवले जात नाही. म्हणजे जितके जास्त गरज आहे, जे जास्तचे आलेत म्हणजे ज्यांची गरज नाहीये मात्र ते शरीरामध्ये आलेले आहेत, तर अशा वेळेस त्याला कुठेही शरीरामध्ये साठवून ठेवले जात नाही, तर त्याचं विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकला जातो. त्याचं विघटन केलं जातं, त्याच्यापासून अमोनिया तयार होतो आणि तो अमोनिया शरीराच्या बाहेर दिला जातो. जर गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थांमध्ये करून ठेवले जाते, जसं की ग्लुको ग्लुकिनोजिओ ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय? तर पायरुव्हिक आम्लापासून परत ग्लुकोज बनवून ठेवणे आणि या प्रक्रियेद्वारे ग्लुकोज बनवले जातात. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजांपासून नव्यानेच तयार करतात, तर प्राणी मात्र ते जे आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत तर ते वापरतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात. वनस्पती पेशींच्या हरितलवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त आढळणारे प्रथिन होय. बघा, सगळ्यात जास्त प्रथिन, सगळ्यात जास्त मोस्ट नंबर ऑफ प्रोटीन्स कुठला आहे सगळ्यात जास्त प्रोटीन? तर तो आहे रुबिस्को, जो की वनस्पती पेशींच्या हरितलवकामध्ये असतो. रुबिस्को. रुबिस्कोचा लॉंग फॉर्म आहे रायबुलोज बिस फॉस्फेट कार्बोझिलेज ऑक्सिजिनेस. ठीक आहे, रुबिलोज रायबुलोज 5 बिसफॉस्फेट कार्बोझिलेज ऑक्सिजिनेज नावाचा हा रुबिस्को विकर म्हणजेच रुबिस्को एन्झाईम हा आपल्या अर्थ वरती आपल्या नेचरमध्ये सगळ्यात मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे, म्हणजे सगळ्यात जास्त सापडणारा प्रथिन आहे. क्लिअर आहे? मेदाम्ले आणि अल्कोहोल रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. काय काय बघा, मेदाम्ले आणि अल्कोहोल दोन्ही एकत्र जोडले की त्याच्यापासून काय बनतं? स्निग्ध पदार्थ बनतात. आपण श्वसन केलेले स्निग्ध पदार्थाचे पचन होते, म्हणजेच त्याचे रूपांतर मेदाम्ल आणि अल्कोहोल मध्ये केले जाऊ शकते. मेदाम्ल शुद्ध मेदाम्ले जे आहेत तर ते आपल्या शरीरामध्ये शोषून घेतले जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. त्यामुळे वेगवेगळ्या पेशी त्याच्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ, पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचा रेणू आवश्यक असतो आणि ते मेदाम्लापासूनच तयार केले जातात. फॉस्फोलिपिड कोणापासून तयार केलं जातं? मेदाम्लापासून तयार केलं जातं. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी जी संप्रेरके असतात म्हणजे हार्मोन्स असतात, चेतापेशींच्या अंततंतूपासून असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लाचा वापर केला जातो. चेता चेतापेशी जी आहे तर त्याच्या अक्षतंतू भोवती असलेले आवरण जे आहे तर ते तयार करण्यासाठी मेदाम्लाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रतिग्रॅम बघा 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी मिळत होती, प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी मिळत होती, मात्र स्निग्ध पदार्थापासून आपल्याला
प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरात चरबीयुक्त संयोगी ऊतीमधून साठवून ठेवले जातात. म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलं जातं. कुठे ठेवलं जातं? तर चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातं. ओके. तर पुढे आपल्याला दिलंय, जरा विचार करा. काय विचार करायचा? अनेकदा तुमचे तोंड येते, त्यावेळी तुम्ही तिखट खाऊ शकत नाही. असं का होतं? कारण तुमच्या शरीरामध्ये काही जीवन जीवनसत्व जे आहे, तर त्याची कमतरता झाली असते आणि त्याच्यामुळे तुमचं तोंड येतं. काही जणांना बाल्यावस्था आणि तरुण अवस्थेमध्येच रात्रीचे दिसण्याचा त्रास होतो, म्हणजे रात अंधळेपणा येतो. असं का होतं? त्याच्यासाठी सुद्धा जीवनसत्वे महत्वाचे असतात. मग जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा गट असतो, की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये ए, जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के असे आहेत. त्यापैकी जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे मेद म्हणजे स्निग्ध विद्राव्य आहेत. तर बी आणि सी हे जलविद्राव्य आहेत. म्हणजे काय? तर ए, डी, ई आणि के हे लिपिड सोल्युबल आहे, म्हणजे फॅट सोल्युबल आहे. हे फॅटमध्येच डिझॉल्व्ह होतात, फॅटमध्ये विरघळतात, स्निग्ध पदार्थामध्ये विरघळतात. मात्र बी आणि सी जे आहेत तर ते पाण्यात विरघळतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं जलविद्राव्य, वॉटर सोल्युबल. सो आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. तर ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व B2, निकोटानामाइड म्हणजे जीवनसत्व B3 यांचा उपयोग होतो. याचा अर्थ आपल्या शरीरासाठी सगळे जीवनसत्व महत्वाचे आहेत. जसं इथे दुसरा प्रश्न दिला आपल्याला, काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुणावस्थेमध्ये रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. याला म्हटलं जातं जीवनसत्व जीवनसत्व अ ची कमतरता. जीवनसत्व अ ची कमतरता. ओके. चला नेक्स्ट. तर बऱ्याचदा आपल्या तोंडात किंवा घशात कोरड पडते किंवा अति प्रमाणात जुलाब झाल्यास त्वचेवर वरचेवर आपल्याला मीठ साखर पाणी घ्यायला प्यायला दिलं जातं किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त श्रम केल्याने आपल्याला घाम येतो. तर हे सगळं का होतं? कारण आपल्या शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते. बघा, आपल्या शरीरात साधारणपणे 65 ते 70% पाणीच असते आणि प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या जवळपास 90% पाणी असते. म्हणजे शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशींचे पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते आणि म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. वरील सर्व पोषक द्रव्याबरोबरच तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स अत्यंत महत्वाच्या पोषक द्रव्य आहेत. खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्यांची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप जास्त मदत होते. जसे की पालेभाज्या, फळे, धान्य यांच्यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. ओके. इंटरनेट माझा फ्रेंड वरती काही तुम्हाला दिलाय की रातांधळेपणा, मुडदूस, बेरीबेरी, नेरिटिस, पेलेग्रा, रक्तक्षय, स्कर्वी या रोगांची काय लक्षणे आहेत हे तुम्ही इंटरनेटवरती सर्च करायचंय. सहविकारी म्हणजे काय, म्हणजे कोएन्झाइम म्हणजे काय हे सर्च करायचंय. त्याच्यानंतर FAD, FMN, NAD, NADP या नावाचे विस्तृत स्वरूप तुम्हाला इंटरनेटवरती शोधायचंय आणि रोज प्रत्येक विटॅमिनची किती प्रमाणात गरज असते हे सुद्धा तुम्हाला इंटरनेटवरती शोधायचं. चला तर पुढची प्रक्रिया बघूया, ती म्हणजे पेशी विभाजन. पेशी विभाजन ही एक जीवनावश्यक प्रक्रिया आहे. इंग्रजीमध्ये यालाच सेल डिव्हिजन म्हटलं जातं. सेल डिव्हिजन ॲज अन इसेन्शियल लाईफ प्रोसेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा मी एखादं फळ कापत होतो आणि कापता कापता सुरी माझ्या बोटावरती लागली. बोटावरती लागल्यानंतर मला एक जखम होते, पण काही दिवसांनी ती जखम बरी सुद्धा होते. आता ही जखम बरी होते याचा अर्थ तिथे लागलेला जो घाव आहे, तिथे तयार झालेली जी मोकळी जागा आहे,
तर तिथे शेजारी असलेल्या ऊतींमध्ये ज्या पेशी असतात तर त्या पेशींमध्ये विभाजन होतं आणि त्या विभाजनामुळे ती जागा भरून काढली जाते म्हणजेच ती जखम बरी होते. आता हे होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पेशी आहेत तर त्यांच्यापासून नव्याने काही पेशी तयार झालेल्या आहेत तर त्यालाच आपण म्हणतो पेशी विभाजन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे प्रश्न दिलाय की आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? तर हो, त्यांना सुद्धा जखमा होतात. पण त्या जखमा त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या पेशी आहेत तर त्यांच्यामध्ये विभाजन होऊन त्या लवकर भरून काढल्या जातात, कारण वनस्पतींमध्ये पेशी विभाजनाचा दर जो असतो तर तो जास्त असतो. पुढे आपल्याला दिलाय की कोणत्याही सजीवाची वाढ होते, कशी होते आणि त्यांच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी वाढते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही सजीवामध्ये वाढ होत असताना त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या पेशींमध्ये विभाजन होतं. पेशीमध्ये विभाजन झालं की पेशींचा नंबर वाढतो. पेशींचा नंबर वाढला, पेशींचं आकारमान वाढलं की परिणामी त्या सजीवाची सुद्धा आकारमान वाढतो म्हणजेच त्याची वाढ होते. आणि एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा तयार होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांच्यामध्ये होतं प्रजनन. प्रजनन होतं म्हणजेच काय होतं? तर त्यांच्यामध्ये काही सेल म्हणजे पेशीच तयार होतात. पेशीचा तयार झाल्यानंतर पेशींचं विभाजन होतं. पेशींचं विभाजन झाल्यानंतर पेशींचं आकारमान वाढतं आणि पेशींचं आकारमान वाढल्यानंतर तो एक नवीन जीव सुद्धा तयार होतो. जसं की आईच्या पोटामध्ये बाळ तयार होतं. तर ते बाळ कसं तयार होतं? तर एक छोटासा सेल असतो. ज्याला आपण झायगोट म्हणतो. त्या झायगोट पासून पुढे एम्ब्रिओ बनतो. एम्ब्रिओ पासून नंतर पुढे मग खूप साऱ्या सेल तयार होतात आणि त्याच्यापासून एक भ्रूण तयार होतं. भ्रूण म्हणजे गर्भ तयार होतो आणि त्या गर्भापासून नवीन एक बाळ तयार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, की सगळ्या ठिकाणी पेशींचं विभाजन होतं आणि त्याच्यापासून एकापासून दोन पेशी, दोनापासून चार पेशी अशा बनत जातात. आता पेशी विभाजन हा पेशीचा आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. या गुणधर्मामुळेच एका सजीवांपासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते. शरीरात झालेली झीज भरून काढता येऊ शकते. असे वेगवेगळे गुणधर्म पेशी विभाजनाचे आहेत. पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे सूत्री विभाजन, त्यालाच मायटॉसिस म्हटलं जातं आणि दुसरं आहे अर्धगुणसूत्री विभाजन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मिओसिस. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मायटॉसिस जे होतं तर ते बॉडीच्या सगळ्या सेलमध्ये होतं, सगळ्या पेशीमध्ये होतं. पण मिओसिस जे होतं तर ते फक्त गॅमेटिक सेलमध्ये होतं, म्हणजे गॅमेट बनवण्यासाठी होतं. बघा इथे दिलेलं आहे. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशींमध्येच घडून येते, तर अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशीमध्ये पेशी अवलंबत. जनन पेशी म्हणजेच गॅमेटिक सेल मध्ये मिओसिस होतं. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशी रचना माहित असणे गरजेचं आहे आणि आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये म्हणजे 8वी मध्ये किंवा 9वी मध्ये आपण पेशी काय असते, पेशीमध्ये पेशी केंद्रके कुठली असतात, केंद्रके असलेली पेशी कुठली असते, अर्धकेंद्रकीय असलेली पेशी कुठली असते, त्याचबरोबर अ, अदृश्य केंद्रकी दृश्य केंद्रकी पेशी कुठली असते, वनस्पती पेशी कशी असते, प्राणी पेशी कशी असते किंवा पेशीमध्ये पेशी अंगके काय असतात, द्रव्य द्रव्य काय असतं, पेशी द्रव्य काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 8वी आणि 9वी मध्ये बघितलेल्या आहेत. ओके. तर प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. याची माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करू. आता कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट होणं गरजेचं आहे आणि ती दुप्पट होण्याच्या प्रोसेसला आपण रेप्लिकेशन म्हणतो. हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर मात्र ती रेप्लिकेशन झाल्यानंतर काय बनते? 4n बनते. एन म्हणजे नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, म्हणजे जनुकांचा संग्रह, एक पूर्ण समूह त्याला म्हटलं जातं एन. ओके. अगोदर जर 2 संग्रह असेल तर नंतर ते किती बनतात? 4 संग्रह बनतात. चला पुढे बघूया काय दिलेलं आहे. तर पुढे आपल्याला दिलं आहे गुणसूत्रांचा आकार कसा असतो आणि त्याच्या भागांची आकृतीमध्ये 2.5 मध्ये नावे लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जनुकांचा एक आकार आहे. जनुकांचा आकारमध्ये इथे ही असते पी भुजा, तिला म्हटलं तर पी भुजा. त्याच्यानंतर हा जो झाला तर हा गुणसूत्र केंद्रबिंदू झाला. गुणसूत्र केंद्रबिंदू. गुणसूत्र केंद्रबिंदू झाला. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर हा क्यू भुजा असेल.
आणि हा आहे आपला डीएनए. काय आहे? डीएनए आहे. तर बघा आपल्याला हे गुणसूत्राचं एक फिगर आपल्याला दिलेली आहे, एक आकृती आपल्याला दिलेली आहे. काय म्हटलंय? 2 अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते. तर अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक आणि एकच गुणसूत्र असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे असतो. बघा 2 म्हणजे प्रत्येक गुणसूत्राचे जोडी. जोडी म्हणजे 2 येतं. जोडीमध्ये किती येतं? 2 येतं. आणि जर यन म्हणजे काय, तर प्रत्येक गुणसूत्र एकदाच असेल. एकच असेल किंवा एकदाच असेल. आता सूत्री पेशी विभाजन म्हणजेच मायटॉसिस. मायटॉसिस कुठे होतं? तर काय पेशी किंवा मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. काय पेशी म्हणजे आपली शरीर ज्या पेशींनी बनलेलं असतं, तर त्याला काय पेशी म्हटलं जातं. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. हे 2 टप्पे म्हणजे प्र प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन. प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचे विभाजन, त्याला इंग्रजीमध्ये कॅरिओकायनेसिस म्हटलं जातं. म्हणजे केंद्रकाचे विभाजन केलं जातं आणि त्यानंतर परिकल विभाजन म्हणजेच जीवद्रव्याचे विभाजन, त्यालाच इंग्रजीमध्ये सायटोकायनेसिस म्हटलं जातं. आणि प्रकल विभाजन 4 पायऱ्यामध्ये पूर्ण केले जाते. म्हणजे कॅरिओकायनेसिस जे होतं, तर ते 4 टप्प्यांमध्ये, 4 पायऱ्यांमध्ये, 4 स्टेपमध्ये पूर्ण केलं जातं. त्यातली पहिली स्टेप बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे. 4 आहे. पहिली आहे पूर्वावस्था, नंतर आहे मध्यावस्था, नंतर आहे पश्चावस्था. ओके. इंग्रजीमध्ये यालाच म्हटलं जातं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टीलोफेज, शेवटची अवस्था. तर बघा आपल्याला इथं दिलेलं आहे प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यांसारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन म्हणजेच फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमॅटिड अर्ध गुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. काय होतं बघा, सगळ्यात अगोदर गुणसूत्र तयार झालेले नसतात. तर गुणसूत्र एक नाजूक धाग्यामध्ये असतात, त्याला म्हटलं जातं क्रोमॅटिन नेट. या क्रोमॅटिन नेटच्या फॉर्ममध्ये असलेले हे गुणसूत्र जसे पेशीला विभाजन करायचंय तसं पूर्वावस्थेमध्ये ते सगळे एकत्र येतात आणि त्यांचं वलीभवन होतं म्हणजे फोल्डिंग होतं किंवा कंडेन्सेशन होतं आणि त्यानंतर ते जाड आखूड बनतात व त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीसोबत म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सोबत ते आता दिसायला लागतात. त्याच्यानंतर तारा केंद्र म्हणजे सेंट्रॉइड द्विगुणित होतो व प्रत्येक तारा केंद्र पेशींच्या विरुद्ध ध्रुवांना जातो. आता तारा केंद्र जो आहे म्हणजे त्याला आपण सेंट्रिओल म्हणतो, तर तो पेशींच्या विरुद्ध दिशेला जातो आणि केंद्रावरण म्हणजेच न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो असतो, तर तो आणि केंद्रिका म्हणजेच न्यूक्लिओलस हे नाहीसे व्हायला सुरुवात होते. का नाहीसे होतात? कारण आता पेशी विभाजनासाठी जे काही गुणसूत्र आहे तर त्यांना फिरण्यासाठी जास्त जागा लागते आणि जागा तयार व्हावी म्हणून हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजेच केंद्रावरण किंवा केंद्रिका जी असते तर ती तिथून नाहीसे व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पुढची अवस्था आहे ती म्हणजे मध्य अवस्था. बघा, इथे गुणसूत्र नाहीये. पहिल्या अवस्थेमध्ये इथे काय झाले, तर हे गुणसूत्र तयार झाले. ओके, गुणसूत्र तयार झाले. ही होती पूर्व अवस्था. गुणसूत्र तयार झाले. त्याच्यानंतर काय झालंय बघा, मध्य अवस्थामध्ये काय होतं, तर मध्य अवस्थेमध्ये जे केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे झालेले असते. त्याच्यानंतर सर्व गुणसूत्रांचे घनीकरण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसोबत म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सोबत स्पष्टपणे दिसायला लागतात आणि सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्ताच्या प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत अरेंज होतात. म्हणजे बघा, सगळे गुणधर्म इथे सगळे क्रोमोझोम जे आहे तर ते असे मध्ये आलेले असतात. याला म्हटलं आता मध्यावस्था म्हणजेच मेटाफेज. आता ही जी काही फेज असते, ही जी स्टेप असते, ही जी पायरी असते, तर याच्यामध्ये गुणसूत्राचा अभ्यास करायला सगळ्यात सोपं जातं आणि म्हणून खूप सारे वैज्ञानिक मध्यावस्थेमध्ये गुणसूत्रांचा अभ्यास करतात. त्याच्यानंतर पुढे दिलंय दोन्ही तारा केंद्र प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू म्हणजेच सेंट्रोमियर या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे म्हणजेच स्पिंडल फायबर किंवा तुर्कतंतू तयार होतात. काय झालेलं असतं, तर बघा हे जे आहे इकडे जे दाखवलेले आहेत तर याला म्हटलं जातं
याला म्हटलं जातं सेंट्रिओल म्हणजेच तारा केंद्र. तारा केंद्र. आणि हे तारा केंद्र इथून असे काही फॉर्म करतात धागे. याला म्हटलं जातं स्पिंडल फायबर किंवा मराठीमध्ये तुर्क तंतू म्हटलं जातं. हे तुर्क तंतू, ओके, तुर्क तंतू जे असतात, ओके, तुर्क तंतू जे असतात, तर हे तुर्क तंतू काय करतात, तर या गुणसूत्रांना एका विषुववृत्ताच्या म्हणजे मध्यपटलावरती अरेंज करतात. त्याच्यानंतर पुढची अवस्था येते ती म्हणजे पश्चावस्था. पाश्चावस्थेमध्ये काय होतं, तर जो मध्ये असलेला जो काही गुणसूत्र आहे तर त्याला दोन्ही साईडनी खेचलं जातं. आता दोन्ही साईडनी खेचल्यामुळे मधून काय होतं, ब्रेक होतं. ओके, मधून त्याचे तुकडे पडतात आणि एका गुणसूत्राचे दोन तुकडे तयार होतात आणि दोन्ही तुकडे पेशीच्या विरुद्ध दिशेने उडायला सुरुवात करतं. कोण? ताराकेंद्र. बघा, पाश्चावस्थेमध्ये या धाग्यांच्या मदतीने सूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राचे अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणजेच डॉटर क्रोमोझोम म्हटलं जातं आणि यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्र केळीच्या घडासारखी दिसतात. केळीचे घड जसे असतात तर तसे ते दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्राचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात. बघा, इथे ही पाश्चावस्था इथे झाली बघा, सेपरेट सेपरेट झालेत हे क्रोमोझोम. ओके, हे क्रोमोझोम सेपरेट झाले. आता हे इकडे ओढले जातील. त्याच्यानंतर इथे अंत्यावस्था. अंत्यावस्थेमध्ये काय होतं, तर हे पूर्ण एक इकडे एक वेगळा ग्रुप तयार होतो, इकडे दुसरा ग्रुप तयार होतो. बघा इथे दाखवलंय, हा एक वेगळा ग्रुप बनला, हा एक वेगळा ग्रुप बनला. आणि अंत्यावस्थेमध्ये त्याच्यावरती काय होतं, तर केंद्रावरण जे आहे म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे तर ते त्याच्यावरती तयार होतं आणि दोन वेगवेगळे केंद्रक बनवले जातात. आणि दोन वेगवेगळे केंद्रक बनले की त्याच्यानंतर दोन वेगवेगळ्या पेशी बनतात. बघा पुढे दिलेलं आहे अंत्यावस्था, म्हणजे त्याला म्हटलं जातं टिलोफेज. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, म्हणजे त्याचं अनफोल्डिंग होतं, डिकंडेन्सेशन होतं आणि त्यामुळे पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन ते दिशेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचासोबत त्याच्या भोवती केंद्रावरण तयार होते म्हणजे न्यूक्लियस तयार होतो. आणि अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रे म्हणजे डॉटर न्यूक्लिआय तयार होतात. केंद्रके तयार होतात, जन्य केंद्रके तयार होतात, ज्याला आपण डॉटर न्यूक्लिआय म्हणतो. आणि जन्य केंद्रकामध्ये केंद्रक सुद्धा दिसू लागतात आणि तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. जे स्पिंडल फायबर तयार झालेले होते तर ते काय होतात, पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन म्हणजेच सायटोकायनेसिस सुरू होते. परिकलन विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी म्हणजेच डॉटर सेल म्हणतात. आणि या प्रक्रियेत पेशींच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशी खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन पेशी बनतात. म्हणजे बघा, अशा दोन पेशी असतात, इथे मध्ये खाच पडते आणि खाच थोडी थोडी वाढत जाते आणि नंतर अशा पूर्णपणे दोन पेशी तयार होतात. या पेशींमध्ये मात्र खास तयार न होता, वनस्पती पेशींमध्ये खास तयार न होता त्यांच्या मध्यभागी एक पेशी पटल तयार होते. ओके, ज्याला सेल प्लेट म्हटलं जातं आणि त्यामधूनच पेशी प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होतं, म्हणजेच जे काही द्रव्य असतं, पेशी द्रव्य असतं, तर त्याचं विभाजन होतं. तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. चला पुढे दाखवलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे पूर्ण. सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीरात झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणासाठी सूत्री विभाजन आवश्यक असते. ठीक आहे. आता पुढचा टाईप आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे अर्धसूत्री विभाजन म्हणजेच मिओसिस. आता मिओसिस जे आहे तर ते दोन टप्प्यांमध्ये होतं. म्हणजे पहिला टप्पा जो असतो तर तो असतो अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि दुसरा टप्पा असतो अर्धसूत्री विभाजन भाग 2. आता भाग 2 जो असतो तर तो अगोदरच्याच टाईप मध्ये असतो, म्हणजे गुणसूत्र विभाजन टाईपनी असतो. ओके, सूत्री विभाजन टाईपनी असतो. मात्र अर्धसूत्री विभाजन भाग 2 हा जो असतो तर याच्यामध्ये हा थोडासा किचकट आहे. याच्यामध्ये पूर्वावस्था जी आहे तर ती 5 भागांमध्ये अ, वेगळी केलेली आहे. मध्यावस्था
एक आहे, त्याच्यानंतर पाश्चावस्था एक आहे, त्याच्यानंतर अंत्यावस्था एक आहे, त्याच्यानंतर परत पूर्वावस्था दोन आहे, मध्यावस्था दोन आहे, पश्चावस्था दोन आहे आणि अंत्यावस्था दोन आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा काय होतं बघा इथे, तर इथे क्रोमोझोम जे आहे तर ते तयार व्हायला लागतात. क्रोमोझोम तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे सिस्टर क्रोमॅटिड आहे तर ते जॉईन व्हायला लागतात. पुढे आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया, त्याच्यानंतर या फिगरला परत आपण अभ्यास करूया. बघा काय झालंय, तर अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यामध्ये पूर्ण होते. दोन टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग एक आणि भाग दोन, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. भाग एक मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनयोग पुनसंयोग म्हणजेच जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं, आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे म्हणजे अर्ध गुणसूत्र जोडी नव्हे तर दोन संचामध्ये विभागली जाऊन दोन एकगुणी पेशी तयार होतात. ओके, म्हणजे बघा अगोदरच्या पेशीमध्ये इथे जे काही क्रोमोझोम होते, दोन वेगवेगळे क्रोमोझोम जे वेगवेगळे गुणसूत्र आहेत, तर त्यांची अशी जोडी तयार होते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असे एक क्रॉस तयार होऊन त्यांच्यामध्ये काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे इकडच्या गुणसूत्राचा काही भाग इकडच्या गुणसूत्रावरती जातो, इकडच्या गुणसूत्राचा काही भाग इकडच्या गुणसूत्रावरती जातो, आणि असे व्हॅरिएशन तयार होतात वेगवेगळ्या म्हणजे ज्याला आपण विविधता तयार होते गुणसूत्रांची. आणि त्याच्यानंतर जसं आपण बघितलं की सगळे गुणसूत्र असे वेगवेगळे केले जातात आणि अर्धे अर्धे गुणसूत्र इकडे वाटले जातात. तसंच दुसऱ्या मध्ये सुद्धा तेच होतं, जसं की आपण गुणसूत्र विभाजनामध्ये बघितलं तर तसंच होतं. आणि आता मात्र इथे अर्धे अर्धे गुणसूत्र वाटले जातात, म्हणूनच याला म्हटलं जातं अर्ध गुणसूत्री विभाजन. ओके, तर अर्धे अर्धे गुणसूत्र इथे वाटले जातात. बघा, अर्ध गुणसूत्री विभाजनाचा भाग दोन हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग एक मध्ये तयार झालेली दोन्ही एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्री जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून चार एकगुणी पेशी तयार होतात. म्हणजे बघा, सुरुवातीला एक पेशी असते जिच्यामध्ये दोन सेट असतील गुणसूत्रांचे. त्याच्यापासून अर्धगुणसूत्री भाग एक मध्ये दोन पेशी बनवल्या जातात, ज्या दोन्ही पण एकच एकच सेट असेल त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्यानंतर परत इथे अर्धगुणसूत्री भाग दोन मध्ये पूर्णपणे अशा चार पेशी बनवल्या जातात, ज्यांच्यामध्ये प्रत्येकी एक एक संच गुणसूत्राचा असेल. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धगुणसूत्र विभाजनाच होते. युग्मक आणि बीजाणू हे तयार करण्याची प्रक्रिया अर्धगुणसूत्र विभाजनाने होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित म्हणजे डिप्लॉइड पेशीपासून चार एकगुणित म्हणजेच हॅप्लॉइड पेशी तयार होतात. बघा, याला डिप्लॉइड म्हटलं जातं, इथे हे हॅप्लॉइड तयार झालेले आहेत चार. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय म्हणजे होमोलॉगस गुणसूत्राची पारगती म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होऊन जनुकांचे पुनःसंयोग म्हणजेच रिकॉम्बिनेशन तयार होते, आणि त्यामुळे तयार होणाऱ्या चारही जन्य पेशी नवजात पेशी म्हणजेच डॉटर सेल जनुकीय दृष्ट्या जनक पेशीपेक्षा म्हणजेच पॅरेंट सेलपेक्षा एकमेकांपेक्षा वेगळ्या वेगळ्या असतात. म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये आता इथे चार पेशी तयार झाल्यात, या प्रत्येक पेशीमध्ये प्रत्येक एकसारख्या नसणार आहेत, प्रत्येक वेगवेगळी पेशी इथे तयार झालेली असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक करून पहा म्हणून एक प्रयोग दिलेला आहे. काय म्हणलंय, साहित्य एक चंचुपात्र दिलंय, काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, संयुक्त सूक्ष्मदर्शी, वॉच ग्लास असे दिलेले, आणि आपल्याला दिलाय मध्यम आकाराचा कांदा, आयोडीनचे द्रावण आणि इत्यादी. काय करायचं कृती, एक मध्यम आकाराचा कांदा घ्या, पाणी भरलेल्या चंचू पात्रात अशा प्रकारे ठेवा की कांद्याच्या मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल. 4 ते 5 दिवसानंतर कांद्याचे निरीक्षण केले असता त्यापैकी काही मुळांच्या टोकावरील भाग कापून वॉच ग्लासमध्ये घ्या. त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाका. 5 मिनिटांनंतर त्यातील एक भाग काचपट्टीवर घेऊन चिमट्याच्या सपाट चपट्या भागाकडून दाबा. त्यावर पाण्याचे 1-2 थेंब ठेवून आच्छादन काच काळजीपूर्वक टाका व आच्छादा की त्यामध्ये हवा राहणार नाही. ओके, त्याच्यावरती वॉच ग्लास ठेवायचे, म्हणजे आच्छादन ग्लास टाकायचे, आणि कव्हर स्लिप म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. कव्हर स्लिप टाकली की पण मात्र अशा प्रकारे टाकायचे की त्याच्यात एअर बबल राहायला नाही पाहिजे, म्हणजे हवा राहिली नाही पाहिजे. आणि आता तयार झालेली काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शक खाली बघितली तर पेशी विभाजनाची कोणती अवस्था तुम्हाला दिसून आली तर ते आपल्याला निरीक्षण नोंदवायचंय. बघा, यापैकी इथे दिसतंय, तर कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या
पेशीच्या सूत्र विभाजनाचे पुढील टप्पे आपल्याला आकृती दाखवल्याप्रमाणे बघायला मिळतात. ही जी असते तर हिला म्हटलं तर पूर्वावस्था, ही पण पूर्वावस्था आहे. ही जी आहे तर ही मध्यावस्था आहे, ही पाच्यावस्था आहे आणि ही अंत्यावस्था आहे. ओके. तर अशा वेगवेगळ्या फेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके. आता द्विगुणित पेशी म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये दोन गुणसूत्रांच्या जोड्या असतात तर त्याला म्हटलं जातं द्विगुणित पेशी. एकगुणित पेशी म्हणजे ज्यांच्यामध्ये एकच गुणसूत्र असेल, एकच गुणसूत्राचे पूर्ण ग्रुप असेल तर त्याला म्हटलं जातं एकगुणित पेशी. सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? तर सगळे सारखे असलेले गुणसूत्र म्हणजे सजातीय गुणसूत्रे. युग्मक पेशी डिप्लॉइड असतात का की हॅप्लॉइड असतात? तर त्या हॅप्लॉइड असतात. ओके. एकगुणित पेशी कशा तयार होतात? तर एकगुणित पेशी या मिओसिसने तयार होतात. एकगुणित पेशींचे नेमकं महत्व काय आहे? तर एकगुणित पेशी आपल्या प्रत्येक सजीवांमध्ये जनुकीय जे काही घटक असतात, जनुकीय गुणधर्म जे असतात किंवा गुणसूत्रांचा नंबर जो असतो तर तो मेंटेन करतात. तर हे सगळे प्रश्न आपण इथे बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. असेच आपले पुढचे काही चॅप्टर तुम्हाला मिळून जातील. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला इथे मी माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर किंवा फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांच्या इथे आपल्या ॲपमध्ये सुद्धा लिंक आहे आणि इथे सुद्धा बायोकिरण ऑफिशियल नावाने तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळू शकतं. भेटूया परत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.